अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर हो, स्वामींचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहो आणि सर्व सेवेकरीने माता बंधू भगिनींना चांगला आरोग्य लाभो हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी आज व्हिडिओ तारक मंत्र जे आहे स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी सर्व सेवेकऱ्यांसाठी जो तारक मंत्र दिलेला आहे, भक्तांचं म्हणजे भक्तांना संकटातून मुक्त करण्यासाठी, त्यांचं तारणहरण करण्यासाठी जो तारक मंत्र दिलेला आहे, त्याच्या सेवेबद्दल मी सांगणार आहे आज ह्या व्हिडिओ दरम्यान मी की तारक मंत्र कसा म्हणायचं, त्याची योग्य पद्धत काय आहे, त्याचं अभिमंत्रित जे केलेलं पाणी असतं ते कशा पद्धतीनं करायचं, की जेणेकरून तुम्हाला बरेच जण म्हणतात ताई आम्ही तारक मंत्राचं अभिमंत्रित करून पाणी लेकराला देतो तर त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही, काही जणांचे लेकर चिडचिड करतात. पण तुम्ही योग्य पद्धतीने कसं म्हणजे व्यवस्थित आपण करत नाहीत कुठलीही सेवा जर झाली तर तीच मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे की कसं करायचं, बरोबर तुम्हाला त्याचा फायदा होतोच. तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. गुरुमाऊली आपल्या नेहमीच हेतुमधून सांगतात की जो करील सेवा तोच खावील मेवा, म्हणजे जो स्वामी महाराजांची अनन्य भावनेने सेवा करेल, स्वामी महाराजांना अनन्य भावनेने शरण जाईल तोच खाईल मेवा, म्हणजे त्यालाच फळ भेटेल असं गुरुमाऊलींचं म्हणणं असतं. स्वामी समर्थ महाराज आपली कुठलीच सेवा आपण केलेली आपली वायाला जाऊ देत नाहीत. आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये आपल्याला स्वामी महाराज हे फळ देतात, हे निश्चितच आहे. असं बऱ्याच सेवेकरांचा अनुभव आहे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, जास्तीत जास्त सेवा करा, सेवेचा लाभ घ्या. सामुदायिक सेवेमध्ये सहभागी व्हा. केंद्रामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी सामुदायिक सेवेमध्येही सहभागी व्हा जास्तीत जास्त, कारण आपण घरी एक पारायण करतो आणि सामुदायिक सेवेमध्ये तेवढे पारायणाचं आपल्याला दुप्पट फळ मिळतं. म्हणून सामुदायिक सेवेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं की जेणेकरून आपल्या ज्या संसारिक प्रापंचिक अडचणी असतील, त्या समस्या म्हणा काही असतील तर आपल्या दूर होण्यास मदत होते. मग आता तारक मंत्र म्हणजे नेमका काय आहे, तर तारक मंत्र हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिलेला हा मंत्र आहे. तारक म्हणजे आपल्या तारणहारण करण्यासाठी जो मंत्र दिलेला आहे तो म्हणजे तारक मंत्र आहे. हा तारक मंत्र आपण कुठेही केव्हाही समजा घरी म्हणू शकतो, असं नाही की त्याला पर्टिक्युलरच टाइम पाहिजे ह्याच वेळेत, असं काही नाही. तुम्ही उठता बसता केव्हाही तुम्ही जसं स्वामी महाराजांचं नामस्मरण जप करतात अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तारक मंत्र हा म्हणू शकतात. एखाद्याचे मुलं खूप रागीट आहे, म्हणजे किरकिर करतात खूप, तर तुम्ही त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हणा, किंवा जर 2-4 वर्षाचं जर असं तर स्वतःहून त्याच्याकडून त्या मुलाकडून म्हणून घ्या. बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचे किरकिर जे रागीट स्वभाव आहे, बरेच जण म्हणतात की ताई आमचं मूल जेवण करत नाही, हे अगदी सगळ्या समस्या ज्या आहेत तर तारक मंत्र एवढा प्रभावशाली आहे की ते कमी होण्यास म्हणजे तुमचं मदत होते. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की आमच्या बऱ्याच जणांचे घरी व्यसनाधीन असतात, त्यांचे पती वगैरे व्यसन असतं बऱ्याच जणांना, तर आम्हाला सांगा काय उपाय आहे, खूप आम्ही करायलो काही पण आम्हाला काहीच फरक पडत नाहीये. तर तुम्ही योग्य पद्धतीनं तारक मंत्राचं अभिमंत्रित जर पाणी करून जर त्या व्यसनाधीन माणसास दिलं, समजा 40 दिवसाची जर ही सेवा तारक मंत्राची केली तर नक्कीच त्याचं व्यसन सुटण्यास मदत होईल. कुठलेही असो, नोकरी संबंधी समस्या असतील, काही सांसारिक प्रापंचिक तुमच्या अडचणी असतील, जर तुम्ही तारक मंत्र नित्य नियमाने घरी रोज 5 वेळेस 3 वेळेस 11 वेळेस जर पठण केलं तर बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला मी जी सेवा करते रोज तारक मंत्राची ती सांगते. मी सकाळी उठल्याबरोबर माझं जे काही काम ते झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली की मी अगोदर, आपण सहसा आंघोळ वगैरे झाली की काय घेतो आपण, चहा वगैरे घेतो, पण मी चहा वगैरे घेण्याच्या अगोदर देवासमोर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसते आणि रोज नित्य नियमानं 3 वेळेस तारक मंत्र म्हणते आणि प्रार्थना घेते. नंतरच माझ्या दिवसाची पूर्ण सुरुवात करते. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवाती महाराजांच्या तारक मंत्राने करा आणि स्वतः अनुभव घ्या आणि बघा तुम्हाला किती निश्चितच म्हणजे किती लाभ होईल, किती तुमच्या म्हणजे काही समस्या असतील त्या सुटण्यास मदत होईल. घरातील असेल तुमच्या म्हणजे घरातील वातावरण अगदी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जर घरामध्ये असेल तर ती दूर होण्यास मदत होईल. कानावर जरी तारक मंत्र जरी पडला तर बघा आपल्या मधली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर होण्यास मदत होते. एवढा हा पॉवरफुल मंत्र आहे. कुठलीही जटिल समस्या असो, ही तारक मंत्राच्या सेवेनं तुमची समस्या म्हणजे हे होण्यास मदत होते, समस्याचं निराकरण निघेल तुमच्या तारक मंत्रांच्या रोज जर पठणाने तुम्ही जर केलं तर अगदी सुटसुटीत 5 वाक्यांचा हा तारक मंत्र आहे. स्वामी महाराज म्हणतात अशक्य शक्य करतील, म्हणजे कुठलीच गोष्ट स्वामी महाराज असं म्हणजे स्वामी महाराजांची जर सेवा जर आपण केली तर कुठलीच गोष्ट अशक्य राहत नाही.
एखाद्या वेळेस परिपूर्ण ती गोष्ट होणार नाही, पण ती थोडी थोडी म्हणजे एखादा काही प्रॉब्लेम असेल ते परिपूर्ण तुमचं सॉल्व्ह होणार नाही, पण थोडा थोडा होण्यास म्हणजे सॉल्व्ह होण्यास मदत होईल. कारण काहीतरी कसं असतं, बऱ्याच जणी म्हणजे ताईंच्या अशा अनुभव आहेत की ताई आम्ही एवढी सेवा करतो पण आमचे काही प्रॉब्लेम सुटतच नाही. तसं नाही, काहीतरी आपले प्रारब्धाचे भोग असतात आपल्या पाठीमागे, त्यामुळं थोड्या अडचणी येतात. पण तुम्ही सातत्याने जर सेवेत म्हणजे खंड न पडू देता जर सातत्याने जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो आणि हळूहळू का होईना तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होण्यास नक्कीच मदत होईल. तारक मंत्र तुम्ही एरवी मोबाईलवर लावून ठेवा आणि ऐकत राहा. ते कानी जरी पडला तरी बघा तुमच्यामध्ये म्हणजे किती एक घरामध्ये पण एक निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, पॉझिटिव्हिटी राहील तुमच्या घरामध्ये पण तुमच्यामध्ये पण. आणि तुम्ही नेहमी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, जर सकाळी जर तुम्हाला वेळ जर भेटत नसेल घ्या वेळेस, तेव्हा दिवसभरात केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही 3 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस निश्चितच तारक मंत्र घ्या. घरात तुमच्या लहान मुली जर असतील तर त्यांच्या 1-2-3 वर्षाच्या असतील तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हणा. त्याच्यापेक्षा जर मोठी मुलं असतील तर त्यांच्याकडून स्वतः तारक मंत्र म्हणून घ्या, त्यांनाही पाठ होईल तो तारक मंत्र. अगदी 5 वाक्यांचा सुटसुटीत असा पाठ होण्यासारखा तारक मंत्र आहे. मग आता याचं अभिमंत्रित पाणी कसं करायचं? सर्वप्रथम आपण देवाजवळ बसायचं. देवाजवळ बसल्याच्या नंतर आसन वगैरे घेऊन देवाजवळ बसायचं. समोर एक पाट ठेवायचा आणि पाटावर एक तांब्याचा लोटा घ्यायचा. तांब्याचा जर नसेल, शक्यतोपर्यंत तांब्याचाच घ्यायचा एवढा. तांब्याचा जर नसेल तर तुम्ही स्टीलचा पण घेऊ शकता, पण शक्यतो तांब्याचा घेतला तरी अतिउत्तम. कोणताही घेतला तरी काही नाही, पण शक्यतोपर्यंत तांब्याचा घेतला तर खूप चांगला. त्याच्यामध्ये शुद्ध जल जे देवाच्या पूजेसाठी आपण भरून ठेवलेलं असतं ते शुद्ध जल भरून घ्यायचं आणि आपला उजवा हात त्या लोट्यावर, तांब्यावर आपला ठेवायचा, त्या पाण्याने जे भरलेलं आहे. मग तुम्ही जे कामासाठी करत असाल, तुमचं अमुक जे काम असेल, समजा एखाद्यांचे जर पती जर खूप व्यसनाधीन असतील, दारू समजा त्यांची सोडायची असेल, तर त्याच्यासाठी जर अभिमंत्रित जर पाणी तुम्हाला करायचं असेल समजा, तर मग तुम्ही 40 दिवसासाठी ही सेवा करू शकता. मग महाराजांना विनंती करायची की आम्ही ह्या कामासाठी ही सेवा करत आहेत, आमच्याकडनं निर्विघ्नपणे ही 40 दिवस तारक मंत्राची सेवा करून घ्यावी, अशी विनंती महाराजांना करून मग तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. रोज नित्यनेमाने 11 वेळेस 40 दिवस हा तारक मंत्र म्हणायचा आणि ते अभिमंत्रित केलेलं पाणी त्या व्यक्तीस पिण्यास द्यायचं. कुठलीही नोकरी समस्या असतील, काही जरी असतील, तर ते अभिमंत्रित केलेलं जर तीर्थ त्या माणसानेच घेतलं तर नक्कीच त्याचं व्यसन सुटण्यास मदत होईल. नक्कीच कोणाला नोकरी समस्या असतील तर त्याच्या नोकरी म्हणजे समस्या असतील तर त्याही म्हणजे काही जॉब वगैरे येतील, त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी त्याही म्हणजे वाढतील असं होईल. आणि हे झालं तुमचं तारक मंत्राचं अभिमंत्रित केलेलं पाणी. 11 वेळेस रोज घ्यायचं. फक्त महिलांनी जर 4 दिवस वगळता मासिक पाळीचे ते 4 दिवस वगळायचे, त्याच्यानंतर 5व्या दिवसात परत तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकता. असं रोज 11 वेळेस टायमिंग केव्हाही करा, पण निश्चित जर ठेवला तर खूप चांगलं. 11 वेळेस रोज पाणी घ्यायचं, ते अभिमंत्रित करायचं पाणी आणि ते पाणी त्या व्यक्ती जे तुमची काही समस्या असेल त्यांना ते पिण्यास द्यायचं. लक्ष ठेवायचं, तीर्थ हे वायाला घालायचं नाही, कारण आपण हे महाराजांचा जे मंत्र आहे त्याचा अभिमंत्रित करून म्हणजे केलेलं पाणी आहे आणि हे वायाला कसं जाऊ द्यायचं, हे पाणी शक्यतो वायाला जाऊ द्यायचं नाही. मग आता बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की आमचे पती आहे त्याचं तीर्थ वगैरे दिलं समजा देवाचं तर कुणीही पित नाही, असे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम मी ऐकलेले आहेत. मग तुम्ही एक करायचं की त्या अन्नामध्ये जे आपण शिजवतो, घरामध्ये स्वयंपाक करतो, त्याच्यामध्ये ते थोडं थोडं तीर्थ सगळ्या याच्यामध्ये घालायचं, त्या व्यक्तीस द्यायचं जर पीत जर नसतील तर शक्यतोपर्यंत. आणि पाणी जरी पिण्यास जरी दिलं तर ते पाणी वायाला जाऊ नये, थोडंच द्यायचं. थोडं तारक म्हणजे तीर्थ घेत म्हणजे केलेलं आहे अभिमंत्रित तीर्थ, ते थोडंसं तीर्थ आणि थोडंसं पाणी टाकायचं, परत त्यांनी ते फेकून देऊ नये. लक्ष ठेवायचं की काळजी घ्यायची एवढीच, फक्त हे जे अभिमंत्रित केलेलं तीर्थ आहे तारक मंत्राचं हे वायाला जाऊ नये, कुणीही सांडून देऊ नये. तुम्ही त्यांना अन्नामध्ये घालून देऊ शकता. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे, निगेटिव्हिटी आहे, ती दूर करण्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे अभिमंत्रित केलेले पाणी घरामध्ये शिंपडू शकता. पूर्ण सगळ्या अंगणामध्ये, घरामध्ये, चौकटीमध्ये सगळी म्हणजे तुम्ही शिंपडायचं. बघा नक्कीच तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल, चांगलं वातावरण, हसत खेळीचं वातावरण तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. एवढा हा म्हणजे ताकद आहे या मंत्रामध्ये, एवढी ही शक्ती आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये जर असता, तुम्ही तारक मंत्राचं काही जरी कुठलं तुमच्या लक्षात नाही आलं, स्वामी महाराज फक्त तारक मंत्र जर लक्षात जर आला आणि तुम्ही जर त्याचं पठण केलं तर बघा तुम्हाला किती पॉझिटिव्ह एनर्जी येईल. आणि कुठल्याही स्थितीमध्ये असतात तर तुम्ही म्हणजे तेव्हाच एक आपल्याला असा आनंदी मनातून आपण हे होतो. एवढा अनुभव आहे तारक मंत्राचा. तर जास्तीत जास्त सेवेकरांनी जे तुमच्या आजूबाजूला जर कुणी राहत असतील तर त्यांना सांगा हा तारक मंत्र. एखाद्याचं मूल खूप घाबरते, असं झोपेमध्ये दचकून उघडते, तर त्याला तारक मंत्राचं पाणी प्यायला द्या, त्याच्यात असं तोंडावर शिंपडा. बघा ते किती त्याला म्हणजे अनुभव येईल ते
जसं दचकणं, झोपेतून रडणं, किरकिर करणं, लहान मुलांचे खूप असे प्रॉब्लेम असतात ना, तर हे पाणी तुम्ही अभिमंत्रित करून देऊ शकता आपल्या छोट्या मुलांसाठी. आणि घरामध्येही तुम्ही वातावरण आपलं चांगलं होण्यासाठी जरी तुमच्या काही प्रॉब्लेम नसेल तरी तुम्ही अभिमंत्रित पाणी करा आणि घरामध्ये शिंपडा. तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये वातावरण किती छान होईल. असं हे तारक मंत्राची सेवा आहे. सर्वांनीही करावी सेवा. तारक मंत्र लेकरांकडून जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे म्हणून घ्यावी. घरात प्रत्येक जे कोणी असेल एखाद्यानं तरी तारक मंत्र 11 वेळेस, 5 वेळेस आणि 3 वेळेस म्हणायचा. अशी ही सेवा आहे. जास्तीत जास्त सेवा करा, जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्या. स्वामी महाराजांची जास्तीत जास्त अनन्य भावनेनं सेवा करा. जो करील सेवा तोच खावील मेवा, म्हणजे ह्या उक्तीप्रमाणेच गुरुमाऊली सांगतात ना आपल्याला, जो करील सेवा तोच खावील मेवा. मग तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, सेवेचा फायदा घ्या, लाभ घ्या. तुमच्या सांसारिक प्रपंची काय अडचणी असतील तर तुमच्या ह्या सेवेने दूर होतील. तुम्हाला माझा झालेली सेवा ही मी स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते. जे काही मला माहीत असेल तेच मी तुम्हाला जी तुटकी फुटकी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की मला जेवढं माहिती आहे ते बाकीच्यांनाही कळावं आणि बाकीच्यांचाही म्हणजे काही अडचण वगैरे काही असेल त्यांचं तर त्यांना लाभ व्हावं, एवढीच माझी म्हणजे फक्त कळकळून व्हिडिओ दरम्यान विनंती, बाकी काही नाही. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या